नमस्कार मित्रांनो, मी कैलास गोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। आणि मित्रांनो, आज आम्ही चाललोय केरळ आणि हा आमचा पहिलाच ब्लॉग आहे। आणि आम्ही सकाळीच आज ट्रिपला जायचं म्हणून लवकर उठलो आणि सकाळी आवरून बदलापूरवरून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल पकडली। तिथून आम्ही कुर्ला स्टेशनला उतरलो आणि ऑटोने लोकमान्य टिळक टर्मिनसला आलो। तर हे समोर आहे, हे लोकमान्य टिळक टर्मिनस आहे। आणि आता आम्ही इथून नेत्रावती एक्सप्रेसने केरळला जाणार आहोत। आज आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता आम्ही पोहोचणार आहोत। तर सर्व प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आणि पूर्ण केरळची आमची ट्रिप तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे आहे लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन। हे आहे एंट्रन्स, इथून एंट्री केली जाते आणि आतमध्ये बघू शकता। चालू आहे, ही माझी मिसेस म्हणजे खात राहते। हे आमचे परम मित्र सागर बनकर आणि ह्या ॲडव्होकेट लक्ष्मी गुटे। चौघे मिळून चाललो आहे केरळ ट्रिपला आणि आमची एक्सप्रेस इथे लागलेली आहे। आता त्याला आम्ही आता ट्रेन आली त्याच्यामुळे आम्ही मस्त सगळे बॅगा वगैरे ठेवून निवांत रिलॅक्स होतो। घ्या बॅगा घ्या आणि आता आपण मस्त प्रवेश करूया। चला आतमध्ये, चला 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 चला, ढकला आतमध्ये। फायनली आपण ट्रेन मध्ये बसलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात ट्रेन इथून निघणार आहे केरळसाठी त्रिवेंद्रमला। तर मी तुम्हाला थोडक्यात इथली आसन व्यवस्था कशी असते, तसेच 3 टियर कोच मध्ये कशी व्यवस्था असते ती दाखवतो। हे समोर 2 सीट्स असतात, इकडे एक मिडल असतं आणि एक लोअर असतं आणि या बाजूला इकडे 3 सीट्स असतात, एक अप्पर, हे मिडल, ह्या असं वरती गेलं का वरती होते आणि हे लोअर। आणि इकडे बॉटल होल्डर दिलेलं आहे। इकडे बघू शकता चार्जिंग पॉइंट पण मित्रांनो आपल्याला 6 सीट्स असल्यामुळे पूर्ण 6 टोटल 6 पॉइंट दिलेले चार्जिंग पॉइंट। आपण इथे मोबाईल चार्जिंग करू शकताय आणि हे ब्लँकेट बेडशीट वगैरे दिलेले असतात आपल्याला इथे रात्री झोपण्यासाठी। बघू शकताय इथे एक ब्लँकेट असते आणि हे बेडशीट आहेत, हे उशा पण असतात अशा आपल्याला आणि झोपण्यासाठी सगळी सोय केलेली असते। तर अशा प्रकारचे हा AC कोच आहे 3 टियर। आणि हे आमचे बॅग वगैरे आम्ही सेट केलेले आहेत, इथे निवांत बसलेले आहेत। हे बघा, यांना भूक लागली, ट्रेन निघाली की आम्ही जेवायला पण बसणार आहे। पूर्ण एक थैली भरून आम्ही फ्रूट डब्बा वगैरे भरून आणले ते बघू शकता। हे आमच्या गावाकडची भेळ आणली आम्ही, स्पेशल जुन्नर बनकर फाट्यावरची स्पेशल भेळ आहे। इकडे हा डब्बा आहे, चपाती, शेंगदाण्याची चटणी वगैरे आणली आम्ही। हे फ्रूट आहेत, 3-4 किलो फ्रूट आणलेत आम्ही, कारण आमचा प्रवासच 3 तासच आहे, त्याच्यामुळे पुरले पाहिजे।
पुरले पाहिजेत. अशा प्रकारे आम्ही सगळी सोय केलेली आमची. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला आपली फायनली ट्रेन निघाली आहे केरळसाठी. तर आता आम्हाला लगेच भूक लागलेली आहे आणि आता आम्ही जेवायला बसलोय. तर हे आहे कोबी आणि वाटाण्याची मिक्स भाजी, हे चपाती आणि ही शेंगदाण्याची चटणी. तर आता मस्त जेवण करतो आम्ही. सागर कर सुरुवात. कशाला दुपारचे 3 वाजले आणि आता मला परत एकदा भूक लागली आणि आता आम्ही थोडस काय करतोय, नाश्ता करतोय थोडा. तर मित्रांनो दुपारचे आता 4 वाजलेले आहेत आणि आपली गाडी पोहोचली खेड रेल्वे स्टेशनला. तर हे स्टेशन आणि कोकणात पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात, त्याच्यामुळे ही स्टेशन कायम गजबजलेले असतात. तर बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येते. असं हे कोकणातलं सुंदर असं खेड रेल्वे स्टेशन. आता काय ते मला भूक लागलेली, त्याच्यामुळे आमचं काय पेरूचा नाश्ता म्हणजे फलहार चालू झालेला आहे. हे बघा अनुभवी माणूस पेरू कापत आहे. आणि इकडे जिबल्या चाटायचं काम चालू आहे. कधी खाते असं झालंय. हा पेरू माझं तोंड. आणि आपल्या प्रवासातील 5 तास पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण पोहोचलो चिपळूण स्टेशनला. बघू चिपळूण स्टेशनला. हे आहे आमच्या गावची स्पेशल भेळ आणि आता आम्ही ह्या भेळीचा मस्त नाश्ता करणार आहोत. 6 वाजले. प्रवासात खूप भूक लागते, त्याच्यामुळे आम्ही 1 तास 2 तासाने खात राहतो. आणि हे असेच भेळीचा स्वाद घ्यायला तुम्ही पण या आमच्यासोबत. व्हेज कटलेट
म्हणजे मला खाता येईल म्हणजे तिला इकडून घेता येईल. तर मित्रांनो, आता जवळजवळ अंधार पडत चाललाय आणि आता आम्ही पोहोचले रत्नागिरी स्टेशनला. अजून आमचा 24 तासाचा प्रवास बाकी आहे. उद्या आम्ही जवळजवळ 6 वाजता पोहोचणार आहोत, तर अजून 24 तासाचा प्रवास बाकी आहे. परंतु 6-6.5 तासाच्या प्रवासानंतर रत्नागिरी स्टेशनला पोहोचलोय. आपण बघू शकता जिल्ह्याचं ठिकाण आहे रत्नागिरी, आणि त्या रत्नागिरी जिल्ह्याचं हे रेल्वे स्टेशन आहे. तर आपल्याला कसं वाटलं हे स्टेशन बघून नक्की कळवा. चल, रात्रीचे 10 वाजलेत. आमचं जेवण वगैरे झाले, मस्त आपण जेवलो आम्ही. आणि आता झोप येते, झोप खूप येते. एसीची थंडगार हवा असल्यामुळे थंडी पण खूप असते, त्याच्यामुळे ब्लँकेट 2 घेऊन झोपलोय. चला आता झोपतो, सकाळी उठतो. आता सध्या महाराष्ट्रात, उद्या सकाळी बहुतेक केरळला पोहोचलेला असो, केरळच्या बाउंड्रीवर वगैरे. तर चला झोपा, गुड नाईट.